नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कॅन्डल स्टिक बद्दल डिटेल मध्ये स्टडी करणार आहे। त्या कॅन्डल स्टिकचं नाव आहे थ्री व्हाईट सोल्जर्स। मित्रांनो, थ्री व्हाईट सोल्जर या कॅन्डल स्टिक प्रकारामध्ये तीन कॅन्डल स्टिक असतात। त्यामध्ये ज्या वेळेला फर्स्ट कॅन्डल जनरेट होते त्यानंतर सेकंड आणि थर्ड अशी कॅन्डल स्टिक या ठिकाणी बॅक टू बॅक कॅन्डल जनरेट होतात। तर हा कॅन्डल स्टिकचा प्रकार बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे। म्हणजे ज्या वेळेला मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड येतो, म्हणजे ज्या वेळेला मार्केटमध्ये असा एक डाऊन ट्रेंड येतो त्यावेळेला मार्केट रिव्हर्स कोटून होते, म्हणजे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आता संपलेला आहे आणि इथून मार्केट वरती जाणार आहे, म्हणजे बुलिश होणार आहे। जर का ह्या तीन कॅन्डल स्टिक चार्ट वरती फॉर्म झाल्या तर तिथून मार्केट या ठिकाणी अप्पर डायरेक्शनला जाण्याची शक्यता असते। तर या तीन व्हाईट सोल्जर कॅन्डल स्टिक प्रकाराबद्दल आपण डिटेल्स मध्ये पाहूया। तर ज्या वेळेला फर्स्ट कॅन्डल ओपन होऊन इथं क्लोज होते त्यावेळेला नेक्स्ट कॅन्डल ही या ठिकाणी या आधीच्या कॅन्डलच्या मध्ये ओपन होऊन ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती क्लोजिंग देते। त्यानंतर येणारी थर्ड कॅन्डल आहे ती सेकंड कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती क्लोजिंग देते। त्यावेळेला अशा चार्ट पॅटर्नचा फॉर्म तयार होतो आणि या ठिकाणी आपण असा जर थ्री व्हाईट सोल्जरचा कॅन्डल स्टिकचा पॅटर्न तयार झाला तर तिथं या ठिकाणी आपण बाय करायचं आहे। तिथून या ठिकाणी आपल्याला डेफिनेटली एक चांगली मूवमेंट अप साइडला पाहायला भेटेल। आणि तर हेच आपण चार्ट वरती पाहूया, जेणेकरून आपणाला चार्ट पाहिल्यानंतर कशा पद्धतीने ह्या कॅन्डलचा फॉर्म होतो आणि कशा पद्धतीने आपण एंट्री एक्झिट करायचं याचं आपण काय करूया, डिटेल मध्ये स्टडी करूया। तर मित्रांनो, हा आहे चार्ट। या चार्ट वरती तुम्हाला दिसत असेल एक डाऊन ट्रेंड होता, म्हणजे मार्केट या ठिकाणी डाऊन ट्रेंडला जात होते, परंतु मार्केट रिव्हर्स झालं हे आपल्याला कधी समजलं, ज्या वेळेला या ठिकाणी या थ्री व्हाईट सोल्जरचं या ठिकाणी फॉर्म झालं। त्यानंतर मार्केट थोडं या ठिकाणी साइडवेज होतं आणि इथून ब्रेकआउट झाला आणि या ठिकाणी आपल्याला एक मोठी मोमेंट या ठिकाणी कॅच करता आली। तर अशा पद्धतीचं, म्हणजे मगाशी सांगितल्या पद्धतीनं या फर्स्ट कॅन्डल जनरेट झाल्यानंतर सेकंड कॅन्डलने फर्स्ट कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती क्लोजिंग दिलेला आहे आणि सेकंड कॅन्डल जनरेट झाल्यानंतर थर्ड कॅन्डलनं सेकंड कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरती क्लोजिंग दिलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी थ्री व्हाईट सोल्जर या कॅन्डल स्टिकचा पॅटर्न इथं तयार झाला। या ठिकाणी आपण या लेवलला ह्या कॅन्डलच्या नंतर आपण या ठिकाणी बाय केला आणि इथून या ठिकाणी एक मोठी मोमेंट आपण कॅच केली। तर या ठिकाणी या चार्ट पॅटर्नच्या या कॅन्डल स्टिक पॅटर्नचा स्टडी करून आपण एंट्री एक्झिट ठरवायचं असतं। अशाच पद्धतीच्या नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।